आधा किलो गूगल पे आहे ना मस्त आहे पावणे 2 किलोचा किती किलो आहे आता पण मग पीस मध्ये देता ना त्याचा अख्खा नाही पीस मध्ये बाजू पण समुद्राचा पाहिजे तो शेती केलेला नाही चव नसते चवीला नाही लागत घोळ कशी घोळ किलो 500 रुपये घोळ किलो घेतली असती मान्य आहे का 500 रुपये किलो म्हणजे मी आता घेतली असते 1 किलो रावस पण चांगला आहे पाव किलो का भेटते तुम निकाल तो 800 रुपये किलो ना रावस 2 किलो असणार तो 8 किलो आता 8 किलो पाहिजे तेवढं मिळणार 500 ला पूर्ण एक मोठी पण द्या सावली जाते एक मोठी पण द्या पाहिजे तेवढं मिळणार तुम्हाला मोठा रावस 1000 रुपये किलो पाहिजे तेवढा देणार बोलतात आणि गाबोळी येते छोटे मिळतील तुम्हाला करवी नको असाच कापणार आहे तो मध्ये हे करून कापतो तसा हा तो बरा पण काही मोठे मोठे पचकेला खाणार कशी आता त्याचे पीस पातळ करा जास्त जाड जास्त जाड नको मग तो खायला कंटाळा आहे कुरकुरीत नाही होत जिताड्याच्या डोक्याचा रस्सा बघणार आहोत आणि हे आपण फ्राय करणार आहोत मोठा जिताडा होता पावणे 2 किलोचा त्याच्यातल्या 4 तुकड्या मी अगोदरच तळून खाल्लेल्या आहेत आणि बाकी हे पीसेस त्याने जरा मोठे मोठे जाडे जाडे कापलेत पण ते मोठा असल्यामुळे त्याचा काटा मोठा आहे मला ते काही छोटे करता येणार नाहीत आपण तसेच करणार आणि डोकं मी बाजूला काढलंय त्या डोक्यावरून अंदाज येईल की तो जिताडा केवढा मोठा होता तर हे डोक्याचे पीस आहेत आणि ह्याचा आपण रस्सा बनवणार आहोत डोक्याच्या पीस ह्याचा डोक्याचा आणि हे फिश फ्राय वेगळा हा व्हिडिओ वेगळा होणार आहे हा व्हिडिओ वेगळा होणार रस्स्यासाठी लागणारं साहित्य त्याच्या आधी आपल्याला सगळ्याला ना हळद आणि लिंबू लावायचं आहे आणि मॅरिनेट आणि मीठ ठेवायचं आहे 10-15 मिनिटं तर पहिलं आपण ते करून घेऊया पहिले मी ह्याला लावते ह्याला नंतर लावते एक पाव चमचा हळद त्याच्यानंतर एकीकडे पॅन ठेवलाय गरम करत कारण मी ते ना छान असं पहिलं परतून घेणार आहे फिश पाव चमचापेक्षा थोडं जास्त मीठ अंदाजाने कारण रश्श्यात मीठ येणारच आहे आणि अर्धा लिंबू रस आणि हे 10 मिनिटं ठेवून देणार आहे आणि तेलामध्ये कोकोनट ऑइलमध्ये मी ते परतून घेणार आहे मोठ्या गॅसवर फिश लवकर कुक होतो 10 मिनिटं ठेवून देते त्याला मी नंतर आपला रस्सा झाल्यानंतर त्याला मी हळद आणि लिंबू लावणार आहे साहित्य बघूया आपण अर्धा नारळाची कवड घेतली आहे कोथिंबीर भरपूर घ्यायची आहे हिरव्या मिरच्या पोपटी असतील तर 5-6 घ्या मी तिखटवाल्यात म्हणून 3च घेतल्या 2 घेतल्या तरी चालतील कारण परत लाल तिखट पण आहे मालवणी मसाला साधारण तो अंदाजाने मी घालणार आहे 1-1.5 चमचा कारण हिरव्या मिरच्या असल्यामुळे खूप तिखट नको आहे म्हणून नंतर गरम मसाला साधारण पाऊण चमचा हळद अर्धा चमचा 1-2 लसूण कांदे हे करून घेतले अर्धं वाटणात जाणार आहे आणि अर्धं मी फोडणीमध्ये ठेचून घालणार आहे लसूण जास्त घ्या फोडणीमध्ये वगैरे त्याची एक अरोमा छान येतो आलं साधारण 1 इंच आणि आता पहिलं वाटून घ्यायचं ते दाखवते ओलं खोबरं कोथिंबीर मिरच्या लसूण थोडी लसूण ठेचून फोडणीत टाकण्यासाठी ठेवली आहे थोडी लसूण अजून दाताखाली आल्यावर चांगली लागते आणि आता हे थोडं पाणी घालून मी छान मस्त मऊ वाटून घेणार आहे
मस्त मऊ वाटून घेतल्या. चिंचेचा कोळ घ्यायचा आहे. मी चिंच भिजत घातली, ती छान अशी कोळून घेणार आहे, म्हणजे चुरगळून घेणार आहे हाताने. त्याच्या अगोदर पहिला आपण फिश फ्राय करून घेऊया. पॅन ठेवला आहे. मी कोकोनट ऑइलमध्ये करणार आहे. तुम्हाला तुमच्याकडे कोणतं अवेलेबल असेल त्याच्यात करा. मी पहिली पण एक फिश जिताड्याची कढी दाखवली आहे, टिपिकल मालवणी पद्धत. ही सुद्धा मालवणी पद्धत आहे, पण थोडी वेगळी आहे. तेल छान तापले. खूप डीप फ्राय नाही करायचं, थोड्या तेलात फ्राय करून घेणार आहे आणि मोठ्या गॅसवर करायचं आहे. फिश लवकर कुक होतो, कारण परत त्याला रश्श्यात पण आपल्याला शिजवायचं आहे. आणि मोठ्या गॅसवर 80-50 2 मिनिटं बस. आणि ते नंतर उरलेलं तेल मी रश्श्याच्या फोडणीसाठी वापरणार आहे. बस आता काढून घेऊया. हेच तेल आपण रश्श्यासाठी वापरणार आहे. कोकोनट ऑइल मधल्या फिशची ना चव अप्रतिम लागते. करून बघा. आता आपण रस्सा बनवायला घेणार आहोत. ठेचलेला लसूण, चांगला परतून झाला की आपलं मसाले टाकूया. हळद, गॅस बारीक ठेवायचा आहे. गरम मसाला अर्धा चमचा, मालवणी मसाला पाऊण चमचा, अर्ध्यापेक्षा थोडा जास्त टाकते. म्हणजे मला कमी वाटला ना तर मग मी त्याच्यात ॲड करेन. आपले माशाचं डोकं परतून घेणार आहोत आपण. एकीकडे दुसऱ्या टोपात मी पाणी गरम करायला ठेवलं. याच्यात मी गरम पाणी ॲड करणार आहे. हे छान तेलात परतलं ना. आता मोठा गॅस केला तरी चालेल. उकळलेलं पाणी नंतर मिक्सर धुवून थोडं पाणी ॲड होईल. आता ह्याला चांगली उकळी द्यायची आहे. अजून पातळ करायचं असेल, समजा वाटण वगैरे घातल्यानंतर घट्ट वाटलं तर उकळलेलं पाणी थोडंसं शिल्लक बाजूला ठेवायचं, म्हणजे नंतर ते ॲड करता येईल. एक चांगली उकळी आली की आपलं वाटण. उकळी आली आहे, आता आपलं वाटण. मिक्सर धुवून घेतला. आता गॅस थोडा बारीक. मिक्सर धुवून पाणी ॲड करणार. चांगली उकळी आल्यानंतर मग आपण चिंचेचा कोळ घालणार आहोत. उकळी चांगली आली आहे. मीठ चवीनुसार. नंतर चिंचेचा कोळ. आता हा ना कमी जास्त कसा हवा तसा, कारण फिश थोडा आंबट तिखटच लागतो तर तो चवीला चांगला लागतो. पण किती आंबट हवा कमी जास्त ते तुमच्या आवडीनुसार. टाकल्यानंतर थोडंसं 1-2 मिनिटांनी टेस्ट बघा. म्हणजे मिरची पावडर जर अजून हवी असेल तर ती ॲड करू शकता उकळत असताना. चिंचेचा कोळ ॲड करू शकता आणि मीठ ॲड करू शकता जर कमी आहे असं वाटलं तर. आता आपल्याला 5 मिनिटं तरी छान उकळून घ्यायचं आहे. टेस्ट केलाय मी. आता मला चिंचेचा कोळ थोडा ॲड करते. बाकी परफेक्ट एकदम मस्त. त्याला ना 5 मिनिटं चांगलं रटरटावून मी उकळून घेणार आहे. मस्त उकळी आली आहे बघा, परफेक्ट. 5 मिनिटं छान असं उकळवून घेतलं आहे आणि जिताडा पण कुक झाला आहे. एनिवेज फिश लवकरच कुक होतो.
म्हणजे त्याला काय जास्त उकळवायची गरज नाही. जास्त उकळवलं आणि जास्त शिजवलं ना की तो बेचव होतो. गार्निशिंग कोथिंबीर वरून आपली जिताडा फिश कढी नंबर 2, म्हणजे थोडी वेगळी पद्धत तयार आहे राईस आणि भाकरी बरोबर खाण्यासाठी. जिताड्याच्या डोक्याची कढी रस्सा.